शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय चांगल्या प्रकारची बातमी या ठिकाणी आलेली आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला ₹5,000 इतके अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान कशा पद्धतीचे आहे व कोणते शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ₹5,000 ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्र विधिमंडळ म्हणजेच पावसाळी अधिवेशन 2024 अतिरिक्त महाराष्ट्र अर्थसंकल्प हे सादर करण्यात आलेले आहे. 28 जून 2024 रोजी ही माहिती सादर करण्यात आलेली आहे. पावसाळी अधिवेशन 2024 अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना हेक्टरी ₹5,000 अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी कोणत्या अटी आहेत व कोणते शेतकरी या अनुदानास पात्र आहेत ही संपूर्ण माहिती पुढील प्रकारे आहे बघा. खरीप हंगाम सन 2023-24 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित ₹5,000 प्रति हेक्टर इतके अनुदान देण्यात येणार आहे. जर तुमच्याकडे 2-2 हेक्टर शेती असेल तर यामध्ये तुम्हाला ₹10,000 अनुदान मिळू शकते. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ₹5 याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना जुलै 2024 पासून पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे. याचप्रमाणे गावठी ते गोदाम ही योजना पहिले राबविण्यात आलेली होती. आता या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 100 गोदामांची निर्मिती करण्यात येणार आहे. अशा घोषणा या ठिकाणी दिलेल्या आहे. याच पावसाळी अधिवेशन 2024 अंतर्गत वर्षाला 3 या सिलेंडर मोफत वितरित करण्यात येणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे वय वर्ष 21 ते 60 वर्षे इतके आहे अशा महिलांना ₹1,500 प्रति महिना वितरित करण्यात येणार आहे. तर यासाठी एकूण 46 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पिंक ई रिक्षा म्हणजेच 10,000 महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य या ठिकाणी देण्यात येणार आहे. हे एकूण 17 शहरांमध्ये देण्यात येणार आहे. यामध्ये 80 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.